विद्यार्थ्यांनो, आम्ही सर्वजण सकाळी नाश्ता करतो. तर न्याहारीमध्ये कोणते अन्न आहेत? आपण साधारणपणे इडली, डोसा, पुरी, ब्रेड टोस्ट आणि जाम असा नाश्ता करतो. आपल्यापैकी काहींनी उकडलेली अंडी, केळी किंवा इतर फळेही खात असतील. आम्हाला अन्नाची गरज का आहे? ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला अन्न आवश्यक आहे. सर्व जीवनात जगण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि सक्रिय राहण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. त्यात हवा, पाणी आणि अन्न यांचा समावेश होतो. अन्नाशिवाय कोणताही जीव जास्त काळ जगू शकत नाही. सर्व सजीवांसाठी समान असलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे त्यांना जगण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी आणि विविध क्रियाकलाप करण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. मी बिंदू आहे. तर आपण इयत्ता 8वीच्या जीवशास्त्रातील अन्न आणि त्याचे घटक या धड्याबद्दल जाणून घेऊया. तुमच्या शरीरात अन्न कसे कार्य करते हे तुम्हाला माहिती आहे का? अन्न तुमचे रक्त आणि हाडे, मेंदू आणि स्नायू बनवतात. अन्न तुमचा आकार आणि शक्ती, ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता बनवते. अन्न आपल्या शरीरयष्टी, प्रभावीपणा आणि भावनिक स्थिरतेत योगदान देते. आपल्याला अन्नाबद्दल खूप माहिती आहे. मग अन्न म्हणजे काय? आपण तोंडातून अन्न घेतो. तोंडातून आत घेतल्यास ते सहज पचले पाहिजे आणि शरीराला आवश्यक सामग्री आणि ऊर्जा प्रदान केली पाहिजे. शिवाय यामुळे शरीराला हानी पोहोचू नयेत. शिकण्याचे परिणाम. या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकता. अन्नाचे महत्त्व सांगा. अन्नातील प्रमुख घटकांची यादी करा. कार्बोहायड्रेट, लिपिड्स आणि प्रथिने या अन्नातील प्रमुख घटकांपैकी प्रत्येकाचे महत्त्व सांगा. महत्त्वाचे शब्द: ऊर्जा, पोषक, कर्बोदके, प्रथिने, लिपिड्स, जीवनसत्वे, खनिजे. या संकल्पना नकाशातील विविध खाद्य गट आणि उदाहरणे पाहूया. अन्नाची सामान्य कार्ये. मानवासह प्रत्येक सजीवाला ऊर्जेची गरज असते. ऊर्जा आपल्याला हालचाल करण्यास, वाढण्यास आणि पुनरुत्पादन करण्यास तयार करते. अन्नाचा हाच उद्देश आहे का? अन्नाची उद्दिष्टे प्रामुख्याने तिप्पट असतात. अन्न वाढीस प्रोत्साहन देणे, ऊर्जा पुरवते आणि शरीराच्या अवयवांच्या दुरुस्तीसाठी साहित्य सुसज्ज करते.
प्रत्येक श्वास, प्रत्येक विचार, प्रत्येक हालचाल आपल्या शरीराचा काही भाग थकून जातात. विविध महत्त्वाच्या प्रक्रियेमुळे थकलेले आणि निरुपयोगी कण काढून टाकले जातात. अन्न आणि पेयाद्वारे सामग्रीचा सतत नूतनीकरण करून शरीर या नुकसानीची भरपाई करत असते. आपल्या शरीराला अनेक कार्ये पार पाडावी लागतात. वेगवेगळ्या फंक्शनसाठी वेगवेगळ्या सामग्रीची आवश्यकता असते. पोट भरेल एवढं अन्न मिळालं तरी आपण अस्वस्थ होऊ शकतो. याचे कारण असे की आपल्याला फक्त एकाच प्रकारच्या अन्नातून सर्व आवश्यक घटक मिळत नाहीत. म्हणून शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे अन्न खाणे आवश्यक असते. अन्न घटक. अन्नामध्ये पौष्टिक द्रव्ये असतात ज्यांना पोषक तत्वे असे म्हणतात. पोषक तत्वे ही अन्नामध्ये आढळणारी अंतिम पौष्टिक रसायने आहेत. ते आपले शरीर तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. अन्नामध्ये असे घटक देखील असू शकतात जे कोणत्याही पोषक तत्वांचा पुरवठा करत नाहीत. हे नॉन पौष्टिक पदार्थ आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. म्हणून ते आपल्या अन्नाचा अविभाज्य भाग बनले पाहिजेत. त्यामध्ये फायबर आणि पाणी समाविष्ट आहे. शास्त्रज्ञांनी आपल्या अन्नातील अनेक पोषक घटक ओळखले आहेत. या प्रत्येकाचे विशिष्ट कार्य आहेत. 3 प्रमुख पोषक घटक आहेत: ऊर्जा देणारे पोषक, संरक्षणात्मक पोषक आणि शरीर निर्माण करणारे पोषक आहेत. पोषक तत्वे, त्यांचे स्रोत आणि कार्य जाणून घेतल्याने आपल्या खाण्याच्या सवयींचा हेतू वाढतो. पुढे चालून आपल्याला कोणत्याही प्रकारचे अन्न खावयाचे आहे ते निवडण्यास मदत करते. ऊर्जा देणारे अन्न. आपल्या सर्व क्रियाकलापांना ऊर्जा लागते. आपण झोपत असतानाही आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते. आपला ऊर्जा पुरवठा 2 प्रमुख स्रोतांकडून होतो: तृणधान्ये, साखर, गूळ आणि काही प्रकारची फळे आणि बटाटे हे आपले ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहेत. या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स नावाची रसायने मोठ्या प्रमाणात असतात. कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनवलेली संयुगे. तेल, लोणी, तूप यांपासूनही आपल्याला ऊर्जा मिळते. बऱ्याच काजू आणि मांसामध्ये तेल आणि चरबी देखील योग्य प्रमाणात असतात.
आम्ही कधी-कधी तेल आणि चरबीचा लिपिड म्हणून संदर्भ देतो. ते एकाग्र ऊर्जा अन्न म्हणून काम करतात. कार्बोहायड्रेट्सचे पचन झाल्यावर ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. ग्लुकोज रक्तात जाते. रक्त शरीराच्या प्रत्येक जिवंत पेशींना ग्लुकोजचा पुरवठा करते. ग्लुकोजच्या कोणत्याही अपुरेपणा आणि जास्तीमुळे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. ग्लुकोजचा अपुऱ्या पुरवठ्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि एकाग्रता कमी होऊ शकते. ग्लुकोजचे जास्त प्रमाण आपले वजन वाढवू शकते. त्यामुळे कर्बोदके थोड्या प्रमाणात घेतली पाहिजेत. कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेचे नियमन करण्यास मदत करतात. हे प्रत्येक पेशीला कर्बोदकांमध्ये पुरेसा पुरवठा सुनिश्चित करते. अशा प्रकारे कर्बोदकांमध्ये एक ढाल म्हणून कार्य करतात आणि स्नायूंचे संरक्षण करतात. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स जसे की सेल्युलोज हे फायबरचे उत्कृष्ट स्रोत आहेत. फळे, दुग्धजन्य पदार्थ, गूळ, साखर आणि भाज्या साध्या कार्बोहायड्रेट्स देत असतात. तीव्र आणि सक्रिय जीवनशैली असलेल्या व्यक्तीला अधिक कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता असते. शरीरात न वापरलेले कर्बोदके चरबीच्या रूपात साठवले जातात. बैठी जीवनशैली असलेल्या व्यक्तींना सावधानगिरी बाळगणे आवश्यक आहे. शरीरात जास्त प्रमाणात चरबी जमा केल्याने जास्त वजन आणि लठ्ठपणा येते. यामुळे इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. कार्बोहायड्रेट्सची कार्ये अनेक आहेत. त्यामुळे आपल्या जेवणात कर्बोदकांसोबत अन्नपदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. झटपट ऊर्जा निर्मितीसाठी शर्करा आणि स्टार्च हे परिपूर्ण इंधन आहेत. ते शारीरिक क्रियाकलाप कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे पार पाडण्यास मदत करतात. सेल्युलोज सारख्या कर्बोदकांमध्ये असलेले तंतू आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवतात. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये कर्बोदकांमध्ये सेवन केल्याने इतर आवश्यक पोषक तत्वांचा वापर करण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे कार्बोहायड्रेट्सच्या
विविध स्रोतांकडे जाणे आवश्यक आहे. कार्बोहायड्रेट्स अन्नाची चव आणि देखावा वाढवतात. त्यामुळे डिश मोहक आणि तोंडाला पाणी सुटते. त्यापैकी काही आपण गोड म्हणून वापरतो, म्हणून आपण कार्बोहायड्रेट्स समृद्ध अन्न खावे. तरीही भाज्या, फळे, शेंगदाणे, शेंगा आणि संपूर्ण धान्य यांसारख्या नैसर्गिक हळूहळू पचणारे कार्बोहायड्रेट घेणे चांगले. लिपिड्सची कार्ये आणि मुख्य स्रोत. लिपिड्समध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे रेणू असतात. ते पाण्यात अघुलनशील असतात. तेल आणि चरबीसह लिपिडचे अनेक प्रकार आहेत. आपल्या शरीरात लिपिड्स खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ते मेंदूचे कार्य, सांध्याची सुरळीत हालचाल, रक्त गोठण्यास आणि ऊर्जा निर्मितीमध्ये मदत करतात. भिन्न लिपिड भिन्न गोष्टी करतात. उदाहरणार्थ, काही लिपिड्स शरीरातील जळजळ कमी करण्यास आणि सांधे वंगण घालण्यास मदत करतात. आपले शरीर काही लिपिड्स बनवते आणि काही आपल्याला आपल्या आहारातून मिळते. चरबी शरीराला रक्तप्रवाहातून जीवनसत्वे, ए, डी, ई आणि के शोषून घेण्यास आणि हलविण्यास मदत करते. लिपिड्सच्या अनुपस्थितीत आपल्या शरीरात या जीवनसत्वांची कमतरता असते. सेल झिल्लीमध्ये लिपिड असतात. ते पेशी वंगण घालतात. स्नेहन संरक्षणात्मक अडथळा म्हणून काम करते, जे सामग्रीच्या हालचाली नियंत्रित करते. लिपिड्स ऊर्जा साठवतात आणि त्यामुळे ऊर्जा उत्पादनात मदत करतात. तथापि जास्त लिपिड्समुळे वजन वाढू शकते आणि लठ्ठपणा येऊ शकतो. नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचालींमुळे या समस्येवर नियंत्रण मिळवता येते. लिपिड्स देखील आपल्या शरीरात संदेशवाहक म्हणून काम करतात. चरबी देखील निरोगी त्वचा आणि केस राखण्यास मदत करते. अशा प्रकारे लिपिड्स जीवनासाठी सर्वात आवश्यक आहेत. वनस्पती उत्पत्तीचे बहुतेक लिपिड्स तेलाच्या स्वरूपात असतात.
हे तुलनेने आरोग्यदायी आहेत. बहुतेक चरबी दुसरीकडे प्राणी स्त्रोतांकडून येतात. ते आरोग्यासाठी चांगले नाहीत. डॉक्टर सहसा काही लोकांसाठी बटर, चीज, संपूर्ण दूध, आईस्क्रीम, क्रीम, फॅटी मीठ, नारळ आणि खजूर यांची शिफारस करत नाहीत. प्रथिनांचे कार्य आणि मुख्य स्रोत. प्रथिने हे आपल्या पेशींमध्ये अत्यंत महत्त्वाचे रेणू आहेत आणि सर्व पेशींच्या कार्यांमध्ये गुंतलेले असतात. प्रथिनांचे प्रकार आहेत. तरीही आपण वापरत असलेले सर्व प्रथिने सामान्यतः अमिनो ॲसिड नावाच्या 20 साध्या संयुगांपासून तयार केलेल्या संचापासून तयार केली जातात. बहुतेक अमिनो आम्ल रेणूमध्ये कार्बन सी, हायड्रोजन H, एक कार्बोक्सिलिक गट COOH आणि एक अमिनो गट NH2 यांचा समावेश होते. प्रत्येक आहारातील प्रथिनांची विशिष्ट रचना असते. रचना आपल्या शरीरातील प्रथिनांचे कार्य ठरवते. काही प्रथिने स्ट्रक्चरल सपोर्टमध्ये गुंतलेली असतात. इतर काही प्रथिने शारीरिक हालचालींमध्ये गुंतलेली असतात. तरीही इतर जंतूंविरुद्ध संरक्षण तयार करण्यात मदत करतात. तुम्ही एन्झाईम्सबद्दल ऐकले असेल. ते प्रथिने देखील आहेत. ही प्रथिने आपल्या शरीरात जैवरासायनिक प्रतिक्रिया सुलभ करतात. उदाहरणार्थ पेप्सिन नावाचे एन्झाईम आहे. ते पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. हे पोटात अन्नातील प्रथिने तोडण्याचे काम करते. त्याच प्रकारे लॅक्टेज नावाचे आणखीन एक एन्झाईम आहे. ते दुधात असलेली साखर नष्ट करते. आपल्या शरीरातील अनेक हार्मोन्स प्रथिने असतात. ते संदेशवाहक प्रथिने आहेत. उदाहरणार्थ इन्सुलिन कर्बोदकांमध्ये चयापचय करण्यास मदत करते. हे असेच एक मेसेंजर प्रोटीन आहे. तुम्हाला हिमोग्लोबिन बद्दल माहिती आहे का? होय, हे प्रोटीन आपल्या रक्तात असते. आपल्या शरीरात ऑक्सिजनच्या वाहतुकीत ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. केराटिन आणि कोलेजन सारखी काही प्रथिने तंतुमय आणि कडक असतात. ते कंडरा आणि अस्थिबंधनांना आधार देतात.
या सर्व क्रियाकलापांसाठी अधिकसाठी आपल्या शरीराला अमिनो ॲसिडची आवश्यकता असते. यांपैकी काही आहारात असणे आवश्यक आहे, कारण आपले शरीर त्यांचे संश्लेषण करू शकत नाही. अत्यावश्यक अमिनो ॲसिड मिळवण्यासाठी आपण आपल्या आहाराचे नियोजन केले पाहिजे. एकाच जेवणात विविध प्रकारचे योग्य अन्न एकत्र केल्याने आपल्या शरीराला पुरेसे प्रथिने मिळतील. शरीर निरोगी वाढ राखण्यासाठी या प्रथिनांचा वापर करते. लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे: रक्त आणि हाडे, मेंदू आणि स्नायू यांच्या विकासासाठी अन्न आवश्यक आहे. अन्न आपल्याला शक्ती, ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता प्रदान करते. अन्नामध्ये पौष्टिक द्रव्ये असतात, ज्यांना पोषक म्हणतात. 3 प्रमुख पोषक घटक आहेत आणि ते ऊर्जा देणारे पोषक, संरक्षणात्मक पोषक आणि शरीर निर्माण करणारे पोषक आहेत. तृणधान्ये, साखर, गूळ, काही प्रकारची फळे आणि बटाटे हे आपले ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहेत. या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स नावाची रसायने मोठ्या प्रमाणात असतात. कार्बोहायड्रेट्स हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनने बनलेले संयुगे आहेत आणि ते शरीरात अनेक कार्ये करतात. तेल आणि चरबी यांना लिपिड म्हणतात. ते एकाग्र ऊर्जा अन्न म्हणून काम करतात. चरबी शरीराला रक्तप्रवाहातून जीवनसत्वे अ, डी, ई आणि के शोषून घेण्यास आणि हलविण्यास मदत करत असते आणि आपण वापरत असलेली सर्व प्रथिने सामान्यतः अमिनो ॲसिड नावाच्या 20 साध्या संयुगांपासून तयार केलेल्या संचापासून तयार केली जातात.